विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काय घटना घडली होती, आपल्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली? पोलिसांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो। आमच्या भावकीतील म्हणजे चुलत्याची जमीन, चुलत भावाची जमीन उत्तम विठ्ठल चव्हाण याने 2-3 वर्षाखाली खरेदी केली। ती खरेदी फसवणूक करून केलेली आहे। म्हणजे शेजारी पाजारी चुलत भावाला वगैरे आम्हाला विश्वासात न घेता तिथं पडीक जमीन आहे सगळी आणि त्याला बोर बागायत दाखवून 20 गुंठ्याची खरेदी केलेली आहे। ते आम्ही गेल्या वर्षी शोध घेत असताना तो 7/12 आम्हाला मिळाला। 7/12वरती 20 गुंठ्याची खरेदी, त्याचं नाव दिसलं उत्तम विठ्ठल चव्हाण यांचं। त्या अनुषंगानं आम्ही STO ऑफिसकडे फेर रद्द करण्यासाठी अपील केलेलं आहे। कारण ती खरेदी म्हणजे आमच्या वाटण्यात तिथल्या झालेल्या नाहीत, हिस्से पडलेले नाहीत, आणखी तिथे खुंट रवलेले नाहीत पडीक जमीन असल्यामुळं, आणि आमच्या चुलत भावांनी परस्पर विकलेली आहे। त्या अनुषंगानं आम्ही SDO ऑफिसकडे तक्रार केलेली असता त्याच्या 1-2 तारखा पडलेल्या आहेत आणि माननीय न्यायालयाने पंचनाम्याचे आदेश दिले। त्या सदर जमिनीमध्ये बोर आहे का, तर ते पंचनाम्यासाठी गेल्या म्हणजे कालच्या 22 तारखेला माननीय मंडल अधिकारी जयंत गायकवाड साहेब, तलाठी कदम साहेब आणि गावातील पंचमंडळी, पोलीस पाटील सर्व आले होते। सर्व क्षेत्र फिरून पाहिलं त्यांनी, विकणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं, राजेंद्र दत्तू नरवडे आणि उत्तम विठ्ठल चव्हाण यांचं पूर्ण क्षेत्र फिरून पाहिलं। तिथं कुठेही बोरवेल आढळून आलेला नाही। तसं असताना तसा पंचनामा केला। पंचनामा त्यांनी बहुतेक कोर्टासमोर सादर केलेला आहे आणि ही बातमी उत्तम याला समजल्यानंतर त्यांनी परवा दिवशी म्हणजे तारीख आज 26 आहे ना, 25 तारखेला रात्री बोरची गाडी आणून तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी। त्या सदर जमिनीमध्ये राजेंद्र दत्तू नरवडे यांच्या जमिनीमध्ये बोर घेत असता आमचे बंधू नितीन शेतामध्येच असतात, नितीन दगडोपण नरवडे, त्यांनी विठ्ठल रामसिंग चव्हाण किंवा त्यांच्या घरच्या कुणालाही काय न बोलता फक्त आम्ही बोरची गाडी तिथं अडवली किंवा ह्याने खोटे पुरावे सादर करण्यासाठी बोर मारण्यासाठी गाडी आलेली आहे, त्यामुळे ती गाडी अडवली। आम्ही गाडी अडवली असताना विठ्ठल रामसिंग यांनी नितीन याला मारहाण केली। त्या क्षणी आम्ही 8:30 वाजता नितीन याला घेऊन पोलीस स्टेशन, नळदूर पोलीस स्टेशनला हजर झालो आणि मारलेली तक्रार आम्ही त्यांना दिली व बोरची गाडी आमच्या शेतात बोर घेत असताना आम्ही त्याला हरकत घेतली। त्यावेळेस विठ्ठल रामसिंग चव्हाण यांनी मारहाण केली नितीन नरवडे यांना। ही अशी तक्रार यांची दाखल झाली 323 आणि अनेक काही 2 कलम झाली। तर त्या दिवशी तो घटनेचा राग मनात धरून रात्री स्वतःच्या शेतातला काडी कचरा त्यांनी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।